आज खूप विचार केला की भाजीत काय करावं. मग फ्रीज उघडला आणि तिथे फक्त भोपळा शिल्लक होता. मग म्हटलं चला भोपळ्याची भाजी बनवूया. ही इतकी सोपी रेसिपी आहे ना, फक्त 10 मिनिटात तयार होते. सकाळच्या डब्याला जर भाजी बनवायची असेल तर ही अगदी सोपी भाजी 10 मिनिटात तयार होणारी आहे. चला तर मग सुरुवात करूया. भोपळा इथे मी बारीक चिरून घेतलाय. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतले, कढीपत्ता घेतलाय, 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्यात, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या, मूग थोडेसे भिजवून घेतलेत. आता आपल्याला छान वाटण तयार करून घ्यायचे. तर हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि लसणाचं बारीक वाटण मी या ठिकाणी तयार करून घेते मिक्सरमध्ये. आता नेहमी लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही वाटण बारीक करता तेव्हा वाटण खूप जास्त बारीक नाही करायचं, कारण आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा थोडंसं खरदरं की हलकंसं जाडसर वाटण असेल ना, तर जी तुमची भाजी असते तिला खूप छान टेस्ट येते आणि जेव्हा ती भाजी तुम्ही खाता तेव्हा त्या वाटणाची चवसुद्धा त्या भाजीमध्ये लागते. तर बघा, अशा पद्धतीचं वाटण मी तयार करून घेतलं आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीचं बिना पाण्याचं वाटण तयार करून घ्या. आता मध्यम आचेवर कढई ठेवली आहे गरम व्हायला. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आहे. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर जिरे आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे. छान जिऱ्याचा तडका दिल्यानंतर या ठिकाणी मी पाव चमचा एवढी हळद घातली आहे. त्यानंतर त्यात मी कढीपत्त्याची छान फोडणी दिली आहे. फोडणी दिल्यानंतर छान मिश्रण मिक्स करून घेतल्यावर आता आपल्याला या ठिकाणी भोपळा ॲड करून घ्यायचा आहे. आता भोपळा मी व्यवस्थित कापून चिरून तो पाण्यामध्ये ठेवलेला, कारण की भोपळा चिरल्यानंतर आपल्याला लगेच त्याचा वापर करायचा आहे भाजी बनवायला, नाहीतर भोपळा काळा पडतो, म्हणून मी तो पाण्यात टाकून ठेवलेला. आता हा भोपळा आपल्याला छान या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि तेलाच्या मदतीने छान आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. आता थोडासा भोपळा आपण परतून घेतल्यावर आणि थोडासा भोपळा आपला शिजल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये मूग ॲड करायची. तर मी ही मूग पाण्यात भिजत ठेवलेली. मूग एक 10 मिनटं तुम्ही पाण्यात भिजत ठेवू शकता आणि तुमच्याकडे तेवढाही वेळ नसेल तर अगदी तुम्ही ती मूग धुवून घ्या आणि मग याच्यामध्ये ॲड करा, कारण जेव्हा तुम्ही भाजी शिजवता तेव्हा त्याच्याबरोबर मूगसुद्धा शिजलं जातं आणि ते पटकन शिजलं जातं, त्याला वेळ लागत नाही. तर मिश्रण आता मी पुन्हा छान परतून घेतलं आणि आता आपल्याला ह्यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं मिक्सरमध्ये, जे बारीक करून घेतलं होतं शेंगदाणे, मिरची आणि लसूण, ते मिश्रण आपल्याला याच्यामध्ये आता ॲड करून घ्यायचे आणि भाजी व्यवस्थित छान परतून घ्यायचे, जेणेकरून मिश्रण एकजीव होईल. आता या भाजीमध्ये आपण कुठल्याही मसाल्यांचा वापर केलेला नाही. अगदी साधी भाजी तयार केली आहे, सुकी भाजी. पण सुकी भाजी तयार करत असताना सुद्धा आपल्याला यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून भाजी थोडीशी ओलसर होईल आणि भाजीला खूप छान टेस्ट येईल आणि टेक्स्चर येईल. आता या ठिकाणी 2 ते 3 मिनिट मी झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजवून घेतली आहे आणि झाकणावर पाणीसुद्धा टाकलं आहे, जेणेकरून जे वाफ तयार होते ती अशी पाण्याच्या मदतीने निघून जाते. आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि 10 मिनिटातच आपली ही भाजी, भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे. जितकी भाजी सोपी आणि जितकी भाजी साधी असेल ना, तितकीच ती खायला चविष्ट लागते. अशा पद्धतीने जर तुम्ही रेसिपी बनवली ना, तर ही भाकरीसोबत इतकी सुंदर लागते ना, एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी भाजी आहे. सकाळच्या डब्याला जर खूप घाई होत असेल तर ही 10 मिनिटात बनणारी रेसिपी आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.